हे आपण नेहमी ऐकतो, मात्र खरंच ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाण्यावर तरंगली का असा प्रश्न अनेकांना पडतो। मात्र ह्या बाबत सत्य घटना या त्रिभुवनवाडीच्या शिवारामध्ये घडल्याचे दिसून येते। गोरक्षरामभाऊ कारखिले यांच्या घरामध्ये नेहमीच पूजन केली जाणारी भगवद्गीता पुराच्या पाण्यात वाहून नदीपात्रात गेली होती। नदीपात्रात रात्रभर ती पाण्यामध्ये फिरत होती। 5 फुटाच्या पाण्यापर्यंत ती सतत खाली वर पाण्याखाली जात होती, पाण्यावर येत होती। मात्र मदत कार्य करत असताना आदर्श शिक्षक विजय कारखिले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोरक्ष कारखिले आणि उद्धव कारखिले यांच्या मदतीने ही भगवद्गीता पाण्यातून बाहेर काढली। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही भगवद्गीता पाण्यावर रात्रभर तरंगत होती। त्याचबरोबर या भगवद्गीतेचे एकही पान भिजलेले नाही। त्यामुळे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी आणि जळी दगडासहित वह्या तारियले जायच्या लाह्या याचा प्रत्यक्ष प्रत्यय